देवाच्या प्रिय लोकांनो, आज एका विशेष अशा वचनावरती आपण मनन करणार आहोत. मत्ती याचा 16वा अध्याय आणि 26वा वचन. मॅथ्यू चॅप्टर 16 वर्स 26. मत्ती 16 आणि 26. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मिळवणे, प्राप्त करणे ही प्रत्येकाची हौस असते. कोणाकडे काय आहे ह्याच्यात जग जास्त इंटरेस्टेड आहे. तुझ्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही, किंवा माझ्याकडे आहे पण तुझ्याकडे नाही, याच्याकडे जगाचं जास्त लक्ष असतं. मनुष्याने जगात येताना काही प्राप्त केलेलं नाही, काही आणलेलं नाही. जसा येतो तसा परत जातो. योबाने खूप सुंदर वर्णन केलंय. आनंदात होता तेव्हा नाही केलं, जेव्हा दुःखात होता तेव्हा त्याने वर्णन केलं की जसा मी नग्न जगी आलोय तसाच परत निघून जाणार आहे माघारी. काही बरोबर आणलं नाही, काही बरोबर नेता येणार नाही. आणि मनुष्याचा हा सगळा जीवनक्रम, आयुष्य सगळं काहीतरी प्राप्त करण्यात निघून जात असतं. बालपणापासून शिक्षणाचे धडे दिले जातात आणि मग शिक्षण प्राप्त केलं, कुणी किती प्राप्त केलं ह्याच्यावरती लोक त्यांना विद्वान समजतात. एखाद्या व्यक्तीला कदाचित शिक्षणात यश मिळत नाही आणि मग जग असं समजतं की ज्यांनी शिक्षण केलं नाही, कदाचित त्यांच्याकडे ज्ञान नाही किंवा त्यांच्याकडे विद्वत्ता नाही. परंतु मी तुम्हाला असे काही उदाहरण देऊ शकतो की काही लोकांनी शिक्षण न घेता उच्च शिक्षण प्राप्त केलेल्या लोकांना आपल्या हाताखाली कामाला ठेवलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. मग शिक्षण प्राप्त करण्यासाठी आपला बराचसा वेळ जातो, संपत्ती प्राप्त करण्यासाठी बराचसा वेळ जातो, आणि मग एक जीवनाचं गणित बसलेलं आहे सगळ्यांच्या. आणि ते गणित असं बसलेलं आहे की जन्माला यायचं आणि मग शिक्षण घ्यायचं, तरुण व्हायचं, लग्न करायचं, लेकरं बाळं, परिवार, घरदार, सगळ्या गोष्टी, भले लोन वर का होईना, कर्ज काढून का होईना, पण घर घ्यायचं, आयुष्यभर हप्ते फेडायचे, आणि ज्या दिवशी हप्ते संपले त्या दिवशी आनंद करायचा, आणि मग परत पुढं काहीतरी अजून एखादा निर्णय घ्यायचा, वर्ल्ड टूरला जायचं किंवा कुठं फिरायला जायचं. काय असे प्रत्येकाचे काहीतरी आत्मसात करण्याचे विभिन्न प्रकार आहेत. आणि मरेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत जगी गोष्टींमध्ये मनुष्य सुख शोधत राहतो. ह्या शरीराला सुख देण्यासाठी, हे शरीर सुंदर दिसण्यासाठी आजपर्यंत कितीतरी ट्रक भरून साबण तुम्ही व्यर्थ घालवले असतील. घोड्याच्या शेपटीचे केस आहेत ना, त्याचं पण व्हायलिनचा बो बनतो, खूप गोष्टी बनतात. पण आपले केस काही तसं काही विशेष त्याचं खास महत्त्व नाही. हत्तीचे दात लय महाग आहेत, पण एखाद्याचा दात पडला तर तो दुसऱ्याला विचारलं तुला लावू का, तर कुणी लावून घ्यायला तयार होणार नाही. शरीराला किती नटवा, किती सजवा, आणि हे जग फक्त याच्या मागे चाललेलं आहे. मी कसा दिसतो, मी किती हुशार आहे, मी काय कमवलं, मी काय प्राप्त केलं, मी कुठली गाडी घेतली, मी कुठला बंगला घेतला, माझा मोबाईल कसा आहे, मी कसा दिसतो, जग फक्त याच्या मागं लागलंय. आणि म्हणून या ठिकाणी वचन सांगतं, मनुष्याने सर्व जग मिळवले. किती जग? सर्व जग मिळवलं. जगात तुमचं नाव मोठं आहे, सगळ्या गोष्टींचे तुम्ही मालक झालेले आहात, सर्व तुम्हाला प्राप्त झालंय. जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पायाशी आलेल्या आहेत. तुमच्याकडे विद्वत्ता आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, पैसा आहे, नाव आहे, लौकिक आहे, हुशारी आहे, अक्कल आहे, बुद्धी आहे, समाजात लोक तुम्हाला ओळखतात, सगळं काही तुम्ही प्राप्त केलंय. पण बायबल सांगतं मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? जग कमवलं पण आत्म्याचा नाश केला तर त्याचा काय लाभ? होणार आहे का लाभ? आता
काही लोक कन्फ्युजनमध्ये माझ्याकडे बघतात. समजून सांगायला ते इथं उभं राहिलं मी. ऐका, हालेलुया. सगळं मिळवलं. काही लोक पूर्ण आयुष्यभर परिश्रम करतात आणि ज्या वेळेस त्यांना वाटतं की आता परिश्रम संपलेत, आता मजा घेण्याचे दिवस आहेत, सगळं जे मी कमवलंय, जे मी प्राप्त केलंय त्याच्यावर मला आनंद प्राप्त करायचा, आता मला मौज मजा करण्याचे, आनंद करण्याचे दिवस आहेत, आणि लगेच वरून मिस कॉल येतो, चला आता निघायची वेळ झाली. अरे प्रभू थांब, थोडा अजून मी काही मजाच केली नाही. आयुष्यभर काम धंदे करत बसलो, आयुष्यभर पैसा कमवत राहिलो, आयुष्यभर ज्ञान मिळवत राहिलो, आयुष्यभर लोकांच्या पुढं पुढं करत बसलो, जगाला दिखावा करत बसलो, पण आता मला खरे जगायचे दिवस आहेत. पण मृत्यू त्या दिवशी म्हणत नाही की बरं ठीक आहे मी उद्या येतो. असं मृत्यूला म्हणता येतं का? सॉरी आज नको, उद्या आहे. तुम्ही कोणाला एक्सक्यूज देऊ शकता, परंतु मरणाला एक्सक्यूज देता येत नाही. जाण्याचा क्षण ठरलेला आहे, जग सोडण्याचा क्षण ठरलेला आहे. आणि मग जर बायबल एवढं आपल्याला परखडपणे सांगतं, तुम्ही जग जरी प्राप्त केलं पण आपल्या आत्म्याचा नाश केला तर आपल्या या अशा जीवनाचा काय लाभ झालाय, काय तुम्ही प्राप्त केलंय. आणि म्हणून आज देवाचं पवित्र वचन आपल्यासाठी आहे की आम्ही आमच्या आत्म्याकडं अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. शरीराकडं लक्ष देतोच आपण, सांगावं लागत नाही. घरातून जेवून जरी निघालो, एखादा सुंदर समोसाचा वास जरी आला रस्त्याने, आपोआप पावलं तिकडं वळतात. विनंती करावी लागत नाही कोणाला, प्लीज थोडं इकडं वळा. नाही, आमची पावलं बरोबर तिकडं वळणार. शरीराच्या आनंदासाठी आमची पावलं शरीराच्या दिशेने जगिक गोष्टींकडे बरोबर वळतात. पण आज देवाची इच्छा आहे की आमची पावलं आध्यात्मिक गोष्टींकडे वळाली पाहिजेत. आज आमची पावलं देवाकडे वळाली पाहिजेत, आत्मिक गोष्टींकडे वळाली पाहिजेत. आणि तेही कसं झालं पाहिजे की आम्हाला कोणी जबरदस्ती न करता. आमेन. एक माणूस होता आणि त्या माणसाला ना एवढं उत्पन्न मिळालं. बायबलमधूनच वाचूया आपण. लूक याचा 12वा अध्याय 13 ते 21 वचनामध्ये. लूक चॅप्टर 12 वर्सेस 13 to 21. लोकसमुदायातील कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी मला माझा वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. मला माझ्या वतनाचा वाटा द्यावा म्हणजे माझा हिस्सा माझ्या भावाला सांगा द्यायला. मला असं वाटलं की हे सगळे कार्यक्रम आत्ता एवढ्यातच व्हायला लागलेत, पण हे फार पूर्वीपासून आहेत. असं वाटतं की आजच लोक हिस्सासाठी कोर्ट कचेऱ्या करतात. जीवाला जीव देणारी भावंड कोर्टाच्या पायऱ्या ह्या दिवसात चढत आहेत. आणि असं समजू नका की फक्त आत्ता घडतंय. येशूच्या काळात येशूला हाच प्रश्न एका व्यक्तीने येऊन विचारलाय की माझा भाऊ मला वाटा देत नाही, माझ्या भावाला सांगा. 14 वचन. तो त्याला म्हणाला, गृहस्था मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमिले. येशू त्याला विचारतोय की कुणी निवड केली आहे, कुणी मला नेमलंय की मी तुमची वाटणी करावी आणि मी तुम्हाला सगळ्या वाटाघाटी करून द्याव्यात. तो त्याला प्रश्न विचारतोय, कारण की हे काम ठराविक लोकांचं होतं. वाटणी करा किंवा या प्रकारे मध्यस्थी करा असं डायरेक्ट आपण एखाद्याला म्हणू शकत नाही. परंतु हा व्यक्ती येशूला विनंती करतो की आमची भावांची वाटणी करा, माझ्या भावाला सांगा माझा हिस्सा द्यायला. मग आता हिस्सा काहीतरी प्राप्त करणं, हिस्सा म्हणजे पैशाचाच हिस्सा असणार आहे, संपत्तीचाच हिस्सा आहे या ठिकाणी. मग तो प्राप्त करण्यासाठी तो एक व्यक्ती येशूला विनंती करतोय मध्यस्थी करण्यासाठी. मग आता येशू ख्रिस्त त्या व्यक्तीचं जे लक्ष जगिक ऐहिक ऐश्वर्याकडे लागलंय तिथून त्याचं लक्ष घेऊन स्वर्गीय राज्याकडे लावतोय. आणि कसं येशूने उदाहरण दिलंय पहा या ठिकाणी, खूप अद्भुत आहे वचन. 15 वचन. आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा.
कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असं नाही. पुष्कळ संपत्ती जीवन होते का? पैसा जीवन होऊ शकतं का? पैसा जेवण होऊ शकतं, आहे की नाही? जाऊन त्याने विकत घेता येऊ शकतो, परंतु जीवन या पैशाने मिळू शकत नाही. कोविडच्या काळामध्ये रेमडेसिवीर जी किंमत होती लोक 10 पट द्यायला तयार होते. पैसा गेला तर चालेल, पण माझा जीव वाचला पाहिजे. काय मूल्यवान आहे? जीव महत्वाचा आहे का पैसा? तरी पैशाच्याच मागं लागणार तुम्ही. माणसाला आपल्या जीवापेक्षा पैसा मूल्यवान वाटतोय. पण आज बायबलच्या वाचनातून आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने कळते, सत्यतेने आपल्याला अंतःकरणाला ही गोष्ट पकड घेतली पाहिजे की जगातील प्रत्येक संपत्तीपेक्षा तुमचा जीव, तुमचा आत्मा हा जास्त महत्वाचा आहे, जास्त महत्वाचा आहे. आणि नेमकं आपण त्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचं काम करत आहोत. येशू ख्रिस्ताने या ठिकाणी स्पष्ट सांगितलंय, लोभापासून दूर राहा. पुष्कळ संपत्ती असली तरी ती संपत्ती त्या माणसाचं जीवन होऊ शकत नाही. 16 वचन, त्याने त्यास एक दाखला सांगितला. येशूची स्टाईल दाखले सांगून बोलण्याची. वा. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. सगळ्यांनी म्हणा फार पीक. आता नेहमी येते तसे नाही, कधी कधी अचानक एखाद्या व्यक्तीला देव भरपूर देऊन बघतो. कधी कधी एखाद्या व्यक्तीला देव भरपूर देऊन बघतो, खूप देऊन बघतो. असंच या व्यक्तीला अचानक त्याच्या भूमीत एवढं उत्पन्न आलं, एवढं उत्पन्न आलं की बस त्याचं बोलणं, वागणं, विचार सगळे बदलले. आणि असे लोक देवाला आवडत नाहीत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तुमचे खिसे भरलेले असले किंवा तुमचे खिसे रिकामे असले तरी तुमचा स्वभाव एकसारखाच पाहिजे. हालेलुया. कारण जसा मोबाईल तुमच्या चार्जरनी चार्ज होतो, काही लोक पैशाने चार्ज होतात. जेवढा जास्त त्याची डिग्री मोठी असेल, आधी नम्रपणे बोलणार, पण एखाद्याचं शिक्षण एखाद्या विशेष टप्प्याच्या पलीकडे गेलं की तो माणसाला माणूसच समजत नाही. एखादी विद्वत्ता प्राप्त झाली की मनुष्य मनुष्याशी नीट बोलत नाही. नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तुम्ही त्यांच्याशी चांगुलपणाने बोलता, आणि अचानक तुम्हाला काही प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं मी वरचढ झालोय. या तुम्ही वरचढ झालात याचा अर्थ नाही की तो व्यक्ती कंगाल झालाय. तो आहे तिथं आहे. सगळ्यांशी आम्हाला समानतेने वागता आलं पाहिजे. प्राप्त हो किंवा लॉस हो, सर्व परिस्थितीत देवाचे लोक स्थिर राहणं गरजेचं आहे. ह्या माणसाला, या व्यक्तीला, या धनवानाला भरपूर पीक मिळालं. 17 वचन, तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू. मनात विचार केला त्याने. सैतान वरून खाली पडताना त्याने काय केलं? पहिला देवाच्या वर त्याला सिंहासन बनवायचं, हे त्याने काय केलं? मनात विचार केला. हे मन आहे ना, हे फार अस्थिर गोष्ट आहे. ह्याला जागेवरती कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. लोक म्हणतात काय नाही, मी कुठं काय केलं? मनात आहे. प्रभू म्हणतो तू मनात जरी आणलं तरी ते पाप आहे. बायबल सांगतो तुम्हाला ख्रिस्ताचे मन आहे, आणि ख्रिस्ताचं मन कसं आहे? शुद्ध आहे, पवित्र आहे. या व्यक्तीने फक्त मनात विचार केला, आणि त्याचा विचार काय पहा, मी काय करू? कारण माझे उत्पन्न 60व्या वयास मला जागा नाही. आता एवढं उत्पन्न आलंय, अख्खं शेत सगळं धान्याने ओतप्रोत भरलंय, सगळ्या गोष्टी मला आता प्राप्त झाल्यात, पण काय करू? माझे कोठार एवढे मोठे नाहीत. याचा अर्थ या व्यक्तीला अशी बरकत आजपर्यंत कधीच मिळाली नव्हती. असं उत्पन्न त्याने कधीच आपल्या आयुष्यात पाहिलं नव्हतं, कारण त्याची कोठारं त्या दिवशी त्याला कमी पडायला लागली होती. आता कोठारं त्याची कमी पडतायत. तो विचार करतो आता मी काय करू? माझे उत्पन्न 60व्या वयास मला जागा नाही. मग त्याने म्हटले मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून
मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. आता छोटी कोठारं मोडणं, मोठी बांधणं, आता ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? एखादा झोपड्यात राहतो, त्याची इच्छा असते त्याला बिल्डिंगमध्ये, फ्लॅटमध्ये जायचंय. जो फ्लॅटमध्ये राहतो त्याला बंगल्यामध्ये जायचंय. जो बंगल्यात राहतो त्याला महालात जायचंय. जो महालात राहतो त्याला परत झोपड्यात यायचं. सॉरी, माणसाला उन्नती करायला आवडते, पुढं जायला आवडतं. आता ह्या व्यक्तीला ठाऊक आहे की माझी कोठारं लहान पडतायत. मग आता किती सरळ आहे त्याचा विचार, कोठारा मोडू मोठी बांधू, कारण ठेवायला जागा नाहीये. विचार चुकीचा आहे का बरोबर आहे? मला नाही वाटत त्याच्यात काही चूक आहे. धान्य ठेवणार कुठं? धान्य जे देवाने त्याला दिलंय ते ठेवण्यासाठी त्याला जागा तर पाहिजे ना. असंच त्याला टाकून देता येणार नाही. ते धान्य कोठारात साठवण्यासाठी त्याला कोठारा मोठी करणं गरजेचं आहे. प्लॅनिंग आहे त्याचा, चांगला प्लॅन आहे. वा. 19 वचन, मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे. किती वर्ष? पुष्कळ वर्ष. एकदाच लॉटरी लागली त्याला आणि आता पुष्कळ वर्ष काही टेन्शन नाही. इतका माल ठेवलेला आहे. 20वा घे. खूप दगदग केलीस आतापर्यंत. सगळ्यांनी म्हणा 20वा घे. जोरात म्हणा 20वा घे. वा. खा, असं म्हणा सगळ्यांनी. खा, पी, आनंद कर. 4 गोष्टी स्वतःला सांगतोय तो. 20वा घे, खा, पी, आनंद कर. जे काम, कठीण कामं लोक जे करतात, एकदम वीकली, एकदम स्ट्रिक्ट ड्युटी, विकेंड त्यांचा असा असतो, शनिवार रविवार. विकेंडला 20वा घे, खा, एवढा पी का त्याला काही अंतर राहू देऊ नको. खा, पी, आणि वर्षाचा शेवट पण त्यांचा तसाच असतो. खा, पी आणि आनंद कर, मजा कर. तसाच यांनी पण प्लॅन केलाय, कारण त्याला एवढं प्राप्त झालंय. खा, पी, आनंद कर. आता 20व्या वचनांमध्येच आता देवाने एंट्री केली परत. सगळं चांगलं चाललंय, कोठारं बनवायची आहेत, आनंद करायचा आहे, खायचंय, प्यायचंय, मजा करायची, सगळं काही व्यवस्थित आहे. आता चांगली संपत्ती आली. आता मध्येच 20व्या वचनात परमेश्वराने एंट्री केली आणि परमेश्वर काय म्हणतो ऐका. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा. देव काय म्हणतोय? अरे. आता ह्याच्यात मूर्खपणा काय? धान्य दिलंय देवाने, ते साठवण्यासाठी कोठारं तर पाहिजेत. आता एवढं धान्य दिलंय तर मी आता तृप्त होणार. कितीतरी वर्ष मला टेन्शन राहणार नाही. आता मी खाणार, पिणार, मजा करणार. आनंदाचे दिवस आलेत, कारण की मला तेवढी बरकत मिळाली आहे. पण इथं चुकलं का? देव का असं म्हणतोय? अरे मूर्खा. ह्या माणसाचे प्लॅनिंग हुशार माणसासारखे. लहान जागा तोडून मोठी जागा बनवणं काही येड्याचं काम आहे? असं म्हणू नका बरं का, हाय बरून. तुमचं पूर्वी लहान घर होतं, आज तुम्ही मोठं घर बनवलंय. हे काय वेड्याचं प्लॅन आहे? चांगली गोष्ट आहे. कोठारा मोठी बनवणं चांगली गोष्ट आहे. साठा करणं चांगली गोष्ट आहे. मुंगी आपला संचय करून ठेवते आणि म्हणून नीतिसूत्रे 6 मध्ये तिच्याकडून कित्ता घेऊन शिकायला सांगितलं आळशाला, पुढं जा, शिक काहीतरी मुंगीकडून. संचय करणं चांगली गोष्ट आहे. पण तरी देव त्याला म्हणतो, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? कारण अजून तर काही अशी व्यवस्था आली नाही. जाताना बरोबर घेऊन गेला 2-4 ट्रक. जे प्राप्त केलंय ते सगळं इथंच राहतं, काहीच बरोबर जात नाही. जग सोडून मनुष्य जाताना त्याच्याबरोबर जगातील कुठलीही गोष्ट त्याच्याबरोबर जाणार नाही. बायबलमध्ये सांगितले फक्त एकच गोष्ट जाईल. काय जाईल माहिती आहे का? तुमची सत्कर्म तुमच्या बरोबर जातील. जे तुम्ही गोरगरिबांसाठी केलं, जे देवाच्या राज्यासाठी केलं, जे चांगली कामं तुम्ही केली,
एवढी तुमची सत्कर्म तुमच्याबरोबर जातील, बाकी तुमच्याबरोबर काहीच जाणार नाही. जे या जगाने तुम्हाला दिलंय ते या जगात सोडून जायला लागणार आहे. आणि परमेश्वर या व्यक्तीला म्हणत आहे, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. हा व्यक्ती जगिक रीतीनं धनवान झालाय, परंतु या सगळ्या उदाहरणामधून येशू ख्रिस्ताने दाखला दिलाय, दैवी गोष्टींमध्ये आधी धनवान व्हा, स्वर्ग राज्याच्या आधी मागे लागा. आमेन. स्वर्गीय संपत्ती प्राप्त करा, जगातले आशीर्वाद तुमच्याकडे चालत येतील. पण आता गणित उलटं झालंय, आधी जगिक गोष्टीकडे लक्ष लावलं जातं आणि वेळ मिळाला तर मग देवाला वेळ दिला जातो. आज देवाची ही योजना आहे, देवाची ही इच्छा आहे की आज आमचं लक्ष परमेश्वराकडे केंद्रित व्हावं, आध्यात्मिक गोष्टींकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित करावं, देवाच्या राज्याकडे आमची नजर जास्त लागली पाहिजे, प्रार्थनेकडं, वचनाकडं, आराधनेकडं, देवाच्या सामर्थ्याकडं, स्वर्गीय गोष्टींकडे आमची अधिक नजर लागली पाहिजे. आणि मग तिथून पुढं परमेश्वर आमचं जीवन आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. लोभ काय, स्वार्थ काय? आता एक भाऊ दुसऱ्याला हिस्सा देत नाही म्हणजे एक भाऊ स्वार्थी झालाय. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितला, स्वार्थी होऊ नका. जगात कितीही धरून बसाल, एक दिवशी सोडावंच लागेल. अंगठी निघत नसली ना, बोट कापून काढतील हे लोक. खतरनाक आहे ते. साबणाचं पाणी करतील, काय करतील, पण ती अंगठी निघाल्याशिवाय तुम्हाला काही जाऊ देणार नाही. जे तुम्ही मिळवलंय ते तुम्हाला सोडून जावं लागणार आहे. मग जे धन स्वर्गीय आहे त्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष लावलं पाहिजे. 1 कोरिंथ 10 अध्याय आणि 24 वचन. 1 Corinthians chapter 10 verse 24. 1 Corinthians 10:24. कोणीही आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्याचेही पाहावे. आम्ही फक्त स्वतःसाठी जगत असू तर आमच्या जगण्याला अर्थ नाही. स्वतःचेच हित पाहावे हे देवाला आवडत नाही. आमेन. आपलेच हित पाहू नये. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नाही जगायचं. खुद के लिए नहीं जिएंगे, सिर्फ खुद के लिए नहीं जिएंगे. फक्त स्वतःसाठी नाही जगायचं. तर आज इतरांचंही हित पाहणं गरजेचं आहे. कारण परमेश्वर यशाया 48 आणि 17 मध्ये काय म्हणतो, त्याच्याकडे काय योजना आहेत. यशाया 48 आणि 17. परमेश्वर तुझा उद्धार करता, इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. जे तुझ्यासाठी हितकारक आहे, तुमचं हित परमेश्वर जाणतो आणि त्या मार्गाने तो तुम्हाला नेल्याशिवाय राहत नाही. ह्या व्यक्तीसारखं कधी आम्ही बनू नये ही देवाची इच्छा आहे. खा पी आणि मजा कर. हालेलुया. स्वार्थीपणाने केला. देवाची इच्छा आहे की आमचं जीवन असं असू नये. 4 गोष्टी शिकलो आपण याच्यातून. किती गोष्टी? लोक म्हणतात ना, जरा 4 गोष्टी समजून सांगा त्याला. तसं आज तुम्हाला 4 गोष्टी समजून सांगणार आहे. ऐका. सगळ्यात पहिली गोष्ट, संपत्तीपेक्षा जीव मूल्यवान आहे. आमेन. तुमचा आत्मा जास्त मूल्यवान आहे. स्तोत्रसंहिता 62 अध्याय आणि 10 वचन. Psalm 62 verse 10. जुलूम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेखी मिरवू नका, संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. संपत्ती वाढली तरी चित्त ठेवू नका. कारण संपत्तीला चाकं लागलेली असतात. आज एकाकडे आली तर उद्या दुसऱ्याकडे जाते, है ना. टिकत नाही. जगातले पण श्रीमंत लोक बघा, दरवर्षी लिस्ट केली जाते जगात श्रीमंत व्यक्ती कोण. आज पहिल्या नंबरवर असला की पुढचा लगेच नेक्स्ट इयरला लगेच 10व्या नंबरला जाऊ शकतो. सांगता येत नाही का चढ उतार होतो. कारण की धन अस्थिर आहे. जगातलं धन अस्थिर आहे.
आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतं, संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त लावू नका. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या आत्म्याची जास्त काळजी घ्या. जास्त मूल्यवान आमचा आत्मा आहे, आमचं जीवन जास्त मूल्यवान आहे. दुसरी गोष्ट, ह्या व्यक्तीचं काय चुकलं? ज्या व्यक्तीने कोठारं बांधायची तयारी केली, खायची प्यायची मजा करायची तयारी केली, त्याचं एक चुकलं. त्याच्या एवढ्या बोलण्यात देवाचं नाव कुठंच नाही. कळालं तुम्हाला? त्याची सगळ्यात मोठी चूक, सगळ्यात मोठी चूक ही आहे की जे देवाने त्याला दिलं त्याच्यात तो कोठारांचा विचार करतो, स्वतःच्या जीवाचा विचार करतो. तो दान धर्माचा विचार करत नाही, तो देवाच्या राज्याचा विचार करत नाही. एका शब्दाने कुठंच बोलला नाही, देवा तुम्हाला दिलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. देवाला गौरव नाही. आणि जो देवाला गौरव देत नाही, देव त्याचा कार्यक्रम परफेक्ट करतो. प्रियांनो, हालेलुया. कार्यक्रम करतो म्हणजे करतोच, आणि त्याला बोलावंच लागतं की परमेश्वरा तुला धन्यवाद. कितीतरी लोक रथी महारथी रस्त्यावर आले. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस अब्राम आणि त्याचा पुतण्या, काय त्याचं नाव होतं, हा लोट, हे दोघं पण सेपरेट झाले. गुराख्यांचे भांडणं व्हायला लागले, सेपरेट झाले. अब्राम बाप आहे, बाप म्हणजे त्याचाच नाही, सगळ्यांचा बाप आहे. तो पुतण्याला म्हणतो, बघ तुला कुठं जायचंय. पुतण्या बघतो, एकीकडे जंगल आणि दुसरीकडे मोठं शहर. काका, मी जातो इकडे सदोम गमोराकडे. लख शहर, संपत्ती दिसली त्याला, पैसा दिसला त्याला, त्याचा ब्राईट फ्युचर दिसला त्याला त्या मोठ्या शहरांमध्ये, आणि त्याची पावलं त्या शहराकडे वळाली. अब्रामाने बघितलं हा तिकडं चाललाय. अब्राम म्हटला, बरोबर विरुद्ध दिशेला आपण जंगलामध्ये जायचं. किती लोक आमेन म्हणतील? ही आपल्या देवाची खासियत आहे, ही आपल्या देवाची खासियत आहे. अभिषेक घेऊन जंगलात जाऊन बसा, तुम्हाला संपन्नता आलीच म्हणून समजा. पण एकटे जाऊ नका, येशूला बरोबर घेऊन जा. नाही तर बसताली एकटेच जाऊन, पास्टरनी सांगितलंय जंगलात जाऊन बस. वाघ बी आला तर मला सांगू नका. अभिषेक पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. काय अब्राम आहे, एलोन झाडाच्या वनराईकडे निघून गेला, आणि तिथे एलोन झाडाच्या वनराईत देव त्याची भेट घेतो ना, अब्रामा तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र तयार करणार आहे. पुतण्या गेला शहरात, पण तुझ्यापासून मी देश घडवणार आहे, देश. असा अभिषेक पाहिजे जीवनावरती. जे डोळ्यांना दिसतं, आम्हाला बरं वाटतं, त्याच्या मागं न जाता, देवा तुझी काय इच्छा आहे मला सांग, मी तिथं उभा राहायला तयार आहे. माझ्या मनाला वाटेल तसा मी चालणार नाही, तुझ्या योजनेत जे असेल ते मला सांग. त्या लोटाला तिकडं काय त्याची परिस्थिती झाली, ते नंतर अग्नीचा पाऊस बिऊस ते नंतर झालंच, बँड वाजला. पण त्याच्या आधी काय झालं, 5 राजे एकत्र आले. सगळ्यांनी म्हणा 5 राजे. आता 5 राजे एकत्र येऊन त्यांनी सदोम गमोरावरती हल्ला केला आणि सगळ्यांची प्रॉपर्टी लुटून नेली. जे काही त्यांना भेटलं सगळं नेलं. लोट पण तिथं होता, लोटाचं पण जे होतं ते सगळं त्यांनी लुबाडून नेलं. बातमी पोहोचली अब्रामाच्या कानावरती. आता काय करायचं? अब्रामाकडे काय लढवई आहेत का, सरदार आहेत का, शूरयोद्धे आहेत का? नाही. घरात काम करणारे, फर्निचर पुसणारे, भांडे घासणारे, चला रे युद्धावर जायचं. काय युद्धावर? 318 लोक घेतले. किती? सगळ्यांनी म्हणा 318. 318 घरात काम करणाऱ्या गड्यांना त्याने उचललं आणि चला म्हटलं युद्धावर जायचंय. फक्त 318 लोकांना घेऊन 5 राजांना हरवून तो माघारी आला. हालेलुया. जे काही लुबाडून नेलं होतं वैऱ्याने सगळं परत त्यांच्याकडून घेतलं. रिटर्न येत होता. रिटर्न येत असताना एक याजक त्याला भेटला. याजकाचा पोशाख. याजकाचा पोशाख काही साधारण नाही. ते 12 स्टोन्स असतात त्यांच्याकडं. आगळा वेगळा तेजस्वी.
त्या याजकाचं नाव होतं मल्कीसदेक. काय नाव होतं? मल्कीसदेक म्हणजे शालेमचा राजा. कुठला राजा? शालेम म्हणजे तुम्हाला म्हणतो ना सलाम, शालोम, सालेम, त्याचा अर्थ काय? शांती. शांतीचा राजा येशू ख्रिस्त माझा. हालेलुया. दुसरा कोण आहे? साक्षात अब्रामाला येशू ख्रिस्त भेटला. आता ज्यावेळेस मल्कीसदेक त्याच्या समोर उभा आहे, अब्रामाने क्षणाचा विलंब न लावता आणलेल्या लुटीतला 10% भाग बाजूला काढला आणि पहिला मल्कीसदेकला अर्पण केला. कारण त्याला माहिती आहे प्रत्येक यशाचं पहिलं श्रेय परमेश्वराला दिलं पाहिजे. जे मला प्राप्त होईल त्याचा पहिला वाटा माझ्या देवाला गेला पाहिजे. उरलं सुरलेलं देणार नाही. हालेलुया. पहिलं नाव माझ्या देवाचं मी घेईन. लोक म्हणतील अरे तू एवढा मोठा झाला, माझ्या देवाने केलं. एवढा मोठा फ्लॅट घेतला, माझ्या देवाने दिला. काय गाडी आहे तुझी, माझ्या देवाने दिली. जे पण माझ्याकडे असेल त्यात लोकांनी माझं गौरव करायला सुरुवात केली तर मी माझे येशूचं गौरव त्यांना सांगेन. हालेलुया. अब्राम उगाच संपन्न झाला नाही प्रियांनो. ह्या लोकांचं लाईफ एवढं स्ट्रॉंग आणि पॉवरफुल होतं. अब्रामाने पहिलं स्थान देवाला दिलंय. आणि हा श्रीमंत मनुष्य मूर्ख. देव म्हणतो त्याला मूर्ख, मी नाही म्हणत. इथं लिहिलंय अरे मूर्खा, तुझा जीव काढून घेतला जाईल. काय होणार आहे तुझं? काय होईल तुझ्या संपत्तीचं? काय अर्थ झाला त्याच्या जगण्याचा? त्याला उन्नती मिळाली, त्या उन्नतीमध्ये त्याने काय केलं? देवाच्या प्रिय लोकांनो, त्याची पहिली चूक झाली की त्याने संपत्तीला जीवापेक्षा श्रेष्ठ समजलं. त्याची दुसरी चूक ही झाली की त्याने देवाला पहिलं स्थान दिलं नाही. जसं अब्रामाने पहिलं स्थान देवाला दिलं, त्याने दिलं नाही. काही लोक देवाला स्थान देत नाहीत, पण एक सवय आहे काही लोकांना. एक वचन वाचतो, कदाचित त्याने उघडले तर डोळे उघडतील आपले. नीतिसूत्रे 11 अध्याय 24 वचन. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 11 वर्स 24. एक इसम व्यय करतो तरी त्याची वृद्धीच होते. व्यय करीतो तरी त्याची वृद्धीच होते. एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो तरी तो भिकेस लागतो. फरक आहे दोन्ही व्यक्तीमध्ये. काही लोक एवढे उदार अंतकरणाने असतात, उदार मनाचे असतात, पण तरी त्यांच्याकडे बरकत असते. आणि काही लोक असे असतात काटकसर. या शब्दामध्ये असं वाटतं कैची घेऊनच फिरतोय. काटकसर. इतकी काटकसर करणारे लोक असतात जगामध्ये. इतकी काटकसर. जीवाला खाणार नाही पण जपून ठेवतील. भूक लागली तरी जेवणार नाहीत, पाणी पिणार नाहीत, तोंड कोरडं पडेपर्यंत तसेच जगतील. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती कुठं पाणी भेटलं तर पितील, नाही तर उपाशी तसेच राहून घरी येतील. काटकसर. आणि घरी आल्यावरती बायकोला म्हणतील बघ मी पैसे वाचवले, आज घरी आलो, आज माझा पगार झाला, मी 1 रुपया खर्च केला नाही. बायको म्हणते द्या पगार. तो म्हणतो घे आणि काढायला जातो. अरे पाकिट मारलं कुणीतरी, खलास. काट कसर. कुणासाठी आणि कशासाठी तुम्ही कमवत आहात हे महत्वाचं आहे. तुमच्या जीवाला आनंद नाही, नुसत्या बँक भरल्यात, त्याचा काय लाभ आहे? हालेलुया. थोडी आज टोचणी लागत असेल मनाला, लागू दे, आता काय करू मी तर. इथं लिहिलंय ते सांगणं गरजेचं आहे. हालेलुया. संपत्तीपेक्षा जीव मूल्यवान आहे. आपल्या यशात पहिलं स्थान देवाला द्यावं. तिसरी गोष्ट, याने म्हटलं मी आता कोठारा बांधीन, मग मी खाईन पिन, पुढचे आता मला भरपूर दिवस पुरणार असं आहे.
उद्याची खात्री कधीच मानू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. उद्याची गॅरंटी मानू नका, उद्याची खात्री मानू नका. आता मंडळीत आपण लोक विश्वासणार आहेत, आपल्यासाठी पण हे वचन लागू पडतं. उद्याची खात्री मानणं म्हणजे काय? ऐका, नीतिसूत्रे 27:1. नीतिसूत्रे 27:1. उद्याची खात्री मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. काही लोक ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतात उद्याबद्दल, आणि काही लोकांचा तर फिक्स शब्द असतो, नेक्स्ट टाइम. आज जमलं नाही पण नेक्स्ट टाइम. आज चहा नाही बाजू शकत पण नेक्स्ट टाइम. आज येऊ शकलो नाही रविवारी पण नेक्स्ट टाइम. या लग्नात आहेर दिला नाही पण, अरे एकाला किती वेळा लग्न करायला लावतो तू, बस झालं, नेक्स्ट टाइम. उद्याची खात्री मानू नको. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये उद्याबद्दल खूप लोक गॅरंटी बाळगतात, आणि काही त्याच्या विरुद्ध लोक असतात. दुसऱ्या दिवसाची उद्याची चिंता करत बसतात. आता जेवायला बसले तर लगेच नाश्त्याच्या गप्पा असतात. मम्मी सकाळी नाश्त्याला काय करायचं? अरे येड्या, जेव ना पहिलं, आता समोर दिलं ते तर खा पहिलं, हे तर संपू दे आधी. उद्याची चिंता. मत्ती 6 आणि 34 वचनात लिहिलंय, मत्ती 6:34. ह्याच तर उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. हा स्वभाव आम्ही आमच्यातून काढला पाहिजे. दुःखाची नुसती टोटल करत राहतो आपण. प्रभूची इच्छा आहे की सगळं असं एकत्र बर्डन घेऊ नका. ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरे बायबल सांगतो. उद्याची चिंता करू नका, उद्याचं टेन्शन घेऊ नका, उद्याची काळजी करू नका. उद्या काय करायचंय याबद्दल टेन्शन घेऊन बसू नका. प्लॅन करा, पण डोक्याला हात लावून रडत बसू नका, उद्या माझं काय होईल. जो देव आज तुमच्या बरोबर आहे, उद्या तोच तुम्हाला जगवणार आहे. आज ज्या दिवसाने तुमचा श्वास परमेश्वराने चालू ठेवलाय, तो परमेश्वर उद्या पण तुमचा श्वास चालू ठेवणार आहे. उद्याची खात्री बाळगू नका, पण तुमच्या देवाची खात्री तुम्ही बाळगू शकता. हालेलुया. उद्याबद्दल टेन्शन घेऊन बसू नका. उद्या काय होईल, उद्याची काळजी करू नका. उपदेशक 2:18 मध्ये बायबल सांगतं. उपदेशकचं पुस्तक शलोमोन राजाने लिहिलंय, आणि त्याच्या एवढा पैसा तर कोणाकडेच नव्हता, आणि आजही नाहीये. काय म्हणतो ऐका, उपदेशक 2:18. माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्या मागून येणाऱ्याला ठेवून मला जावे लागणार आहे. हे लक्षात येऊन मी ह्या भूतलावर जे काही परिश्रम केले त्या सगळ्यांचा मला वीट आला. मी जे पण कमवलं आहे ते सगळं माझ्या मागे राहतील, त्यांच्यासाठी सोडून जावं लागेल ह्याचा मी विचार केला. त्यावेळेस तो काय म्हणतो, मला सगळ्या गोष्टीचा वीट आला. मी का करतो हे सगळं? कंटाळा आला त्यांना. आज खूप गोष्टींच्या मागे धावता धावता जगायचं राहून गेलंय का? काही लोक फक्त तयारी करत राहतात सगळ्या गोष्टींची. मरणाची पण तयारी करतात काही लोक. हालेलुया. प्रत्येक गोष्टीची तयारी करतात, उद्याची तयारी. आज आम्ही स्वर्ग राज्याची तयारी करणं गरजेचं आहे. मरण्यापेक्षा सार्वकालिक जीवनाची तयारी करणं जास्त गरजेचं आहे. स्वर्गाकडे आमचे नेत्र लावले पाहिजेत. या व्यक्तीने उद्याची खात्री बाळगली, आणि म्हणून परमेश्वर त्याला मूर्ख म्हणत आहे. चौथी आणि शेवटची महत्वाची गोष्ट, या व्यक्तीने खऱ्या संपत्तीकडे लक्ष लावलं नाही. खरी संपत्ती म्हणजे इथं शेवटच्या 21व्या वचनात सांगितलंय, लूक 12:21 मध्ये, जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे. तुमच्याकडे पैसा नसावा असं देवाला वाटते का? अजिबात नाही. तुमच्याकडे तो असलाच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जास्त स्थान तुम्ही देवाला दिलं पाहिजे.
पहिलं स्थान परमेश्वराला दिलं पाहिजे. आमच्या जीवनातील प्रत्येक उत्तम गोष्टीमध्ये आम्ही देवाचा गौरव केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत पहिलं स्थान देवाला देणं गरजेचं आहे. खरी संपत्ती काय? मत्तई 6 अध्याय 19 ते 21 वचनामध्ये, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात, तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. किती लोक आमेन म्हणतील? कुठं संपत्ती साठवा? स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहीत व चोर घरफोडी करत नाहीत व चोरीही करत नाहीत, कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. आमेन, हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, संपत्तीवरती नजर लावायची नाही, देवाच्या राज्याकडे आम्ही नजर लावली पाहिजे. ज्यावेळेस तुमची नजर पैशाकडे लागते ना, तेव्हा पैसा येत नाही. ज्यावेळेस तुमची नजर डॅडीकडे लागते, हालेलुया, तो म्हणतो घे. बोलो येशू मसीह की. तो म्हणतो घे. तुम्ही म्हणायचं नाही खा पी मजा कर, हालेलुया. तो तुम्हाला देत राहतो. तो तुम्हाला एवढं देतो की तुम्हाला मावणार नाही, पुरणार नाही असे आशीर्वाद तुम्हाला देतो. बोलो येशू मसीह की. खरी संपत्ती आमची काय आहे प्रियांनो? आत्मिक गोष्टी आमची संपत्ती आहे. 2 करिंथ 4 अध्याय आणि 7 वचन, 2 करिंथ 4:7 मध्ये बायबल सांगतं, ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. हे शरीर मातीचं भांड आहे, पण याच्यात संपत्ती काय? तर देवाचा पवित्र आत्मा, देवाची कृपादान आमची संपत्ती आहे, देवाचा अभिषेक आमची संपत्ती आहे, देवाचं वचन आमची संपत्ती आहे. ही आमची संपत्ती, याच्यावर आम्ही आधी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जगाचे आशीर्वाद धावत येतील प्रियांनो. तुम्ही म्हणाल बस झाले, पण तरी ती येत राहतील. हालेलुया. मावणार नाही, पुरणार नाही असे आशीर्वाद येतील. आज देवाच्या दृष्टीने आम्हाला हुशार आणि तल्लख बनायचं आहे. मत्तई 13व्या अध्यायाच्या 44 वचनामध्ये एक सुंदर दाखला एकाच वचनामध्ये दिलेला आहे. मत्तई 13 आणि 44, स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे, ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. एक व्यक्ती शेतात काम करतोय. काम करता करता त्याला शेतात आत त्याला दिसलं की काहीतरी संपत्ती आहे, लपलेली संपत्ती आहे. तो गेला आणि त्याने आनंदाच्या भरात आपले सगळं जे होतं, घरदार काय त्याच्याकडे असेल ते सगळं विकलं आणि त्याने ते शेत विकत घेतलं. जे त्याने विकलं त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती त्याला प्राप्त झाली. हालेलुया. देवाच्या राज्यासाठी जर तुम्हाला काही त्याग करावा लागला असेल तर तुमचं रिवॉर्ड मोठा आहे प्रियांनो. हालेलुया. प्रभूच्या कार्यासाठी जर तुम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागल्या असतील तर लक्षात ठेवा, तुमच्यासाठी मोठे आशीर्वाद वाट पाहत आहेत. बोलो येशू मसीह की. या व्यक्तीची पहिली चूक, या व्यक्तीने संपत्तीला जास्त मूल्यवान समजलं. दुसरी चूक त्याची, पहिलं स्थान त्याने देवाला दिलं नाही. तिसरी चूक त्याची, त्याने उद्याची खात्री मानली. आणि चौथी चूक त्याची, खरी संपत्ती काय हे त्याने ओळखलं नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही आज आत्मसात केल्या तर आम्हाला खरी स्वर्गीय संपत्ती प्राप्त होईल. हालेलुया. एवढं आम्ही देवाच्या सानिध्यात आशीर्वादात भरलो जाऊ की देवाच्या आत्म्याने भरलो जाऊ, त्या ठिकाणी देवाचं गौरव होईल आणि हे जगाचे सगळे आशीर्वाद तुम्ही मागण्याआधी तुमच्याकडे चालून येतील. आमेन. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. स्वर्गीय बापा, आपल्या पवित्र वचनाद्वारे आमच्या अंतःकरणाची, हृदयाची तू भेट घेतलीस, आमच्याशी बोललास म्हणून तुला धन्यवाद देतो. तुझ्या वचनाद्वारे आमच्या अंतःकरणाची पकड घेतलीस प्रभू, तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. स्वर्गीय बापा, त्या श्रीमंत मूर्ख व्यक्तीने केलेल्या चुका आम्ही करू नयेत यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रभू परमेश्वरा, आमच्या जीवनातून आम्ही तुला गौरव द्यावं आणि प्रभू आमचं लक्ष तुझ्या स्वर्गीय सामर्थ्याकडे लागलेलं असावं, यासाठी तू आमचं सहाय्य कर. आधी तुझी धार्मिकता, तुझं राज्य शोधण्याचा, मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करावा.
तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या पवित्र आत्म्यात बलवान व्हावं आणि प्रभू तुझ्या सानिध्यात टिकून राहावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. जग आणि जगातले आशीर्वाद नक्कीच आमच्याकडे चालून येणार आहेत प्रभू. तुला धन्यवाद देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता आहे. आमेन, आमेन, आमेन. बोलो येशू मसीह की. आमेन. हालेलुया.